ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक। सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार। रवींद्र चव्हाण आणि शिंदे यांच्या बैठकीत तोडगा। दरम्यान कल्याण डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्ये सुद्धा महायुती एकत्र लढणार। तर मुंबई ठाण्यामध्ये युती करण्याचा 100% निर्णय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। सर्व ठिकाणी महायुतीमध्ये निवडणुका लढवण्याचा प्रयत्न करणार, रवींद्र चव्हाणांची भूमिका। महापौर महायुतीचाच होणार। आगामी निवडणुका महायुतीच जिंकेल, उपमुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। तर महायुती म्हणून विकासाच्या अजेंड्यावर निवडणुका लढवणार असल्याची शिंदेंची माहिती। राज्याची तिजोरी लुटण्यासाठी तिघे एकत्र आलेत। अनेक घटनांमधून सिद्धही झालंय। जनता सरकारमधील लोकांना घरी पाठवण्याच्या तयारीत। नाना पटोलेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। कोण होतास तू, काय झालास तू? फडणवीसांनी ठाकरेंना हिंदुत्वावरून घेरलं, तर तामिळनाडूतले जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर महाभियोग आणल्याच्या प्रकरणावरून ही टोलेबाजी। तर आमच्या नेत्यांवर बोलण्याची तुमची पात्रता नाही, गिरीश महाजनांचंही ठाकरेंना प्रत्युत्तर। अनाकोंडाचा मुंबई गिळंकृत करण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका। रोज मंत्र्यांच्या पैशांच्या थप्प्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत। दरम्यान आता फडणवीसांनी पांघरुण खातं काढावं, भ्रष्टाचारी लोकांना पांघरुणात घेतलंस तू, असं म्हणत उद्धव ठाकरेंचीही फडणवीसांवर टीका। मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी स्वतःचं पायपुसणं करून घेतलं। मुंबईला लुटून खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार। दिल्लीत पवार काका पुतण्यांची 20 मिनिटं स्वतंत्र बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा। तर पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीला ते गेल्याची सूत्रांची माहिती। ठाण्यामध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेची बैठक। मुंबई महापालिका वगळता इतर पालिकांसंदर्भात यावेळी चर्चा। युती संदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची ही माहिती। तर मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल आज सभागृहात ठेवला जाणार। सूत्रांची माहिती, आभाड आणि पडळकर समर्थक भिडल्याचं प्रकरण। विधानसभा विशेष अधिकार समितीचा अहवाल आज मांडला जाणार। शरद पवारांचा आज वाढदिवस, अभिष्टचिंतन सोहळा। तर YB चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोक येणार। स्वतः शरद पवार आज इथे उपस्थित राहणार। दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती। तर मंत्री पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे सकाळी 11 वाजता गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडेंच्या समाधीवर अभिवादन करण्यासाठी जाणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन। लातूरमध्ये वयाच्या 90व्या वर्षी घेतला राहत्या घरी अखेरचा श्वास। हैदराबाद गॅझेटियर GR नुसार 3 महिन्यात केवळ 98 कुणबी ओबीसी प्रमाणपत्र। 594 जणांच्या अर्जातील 98 अर्ज मंजूर। सर्वाधिक 445 अर्ज परभणी जिल्ह्यातले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर आज निकालाची शक्यता। तर विष्णू चाटेच्या जामीन अर्जावरही आज निकाल येण्याची शक्यता। गौरी पालवे मृत्यू प्रकरणामध्ये आरोपी अनंत गर्जेचा भाऊ आणि बहिणीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी। या आधी तहकूब करण्यात आली होती सुनावणी। दरम्यान आरोपी अनंत गर्जे पंकजा मुंडेंचा PA होता। पुण्यातील मुंढवामधील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरण। दरम्यान शीतल तेजवानीकडून 300 कोटींच्या व्यवहारासंदर्भात पोलिसांची दिशाभूल। तर पोलीस आज पुन्हा शीतल तेजवानीची चौकशी करण्याची शक्यता। शीतल तेजवानी चौकशीत सहकार्य करत नाही, पोलिसांची माहिती। तर शीतल तेजवानी सध्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणीमध्ये आता दिग्विजय पाटील यांना 15 डिसेंबरला प्रत्यक्ष आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर राहण्याची नोटीस। यापूर्वी 2दा दिग्विजय पाटीलला चौकशीसाठी बोलावून गैरहजर राहिल्यामुळे पुन्हा पोलिसांची नोटीस। राहुल गांधींकडून मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह। या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करत पंतप्रधान कार्यालयाला असहमती पत्र। पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची या संदर्भात 1.5 तास बैठक। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप आमने सामने। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यामध्ये जुंपली। तर महापालिका निवडणुकीतील जागा वाटपावरून दोघांमध्ये जुंपल्याची माहिती। कोहिनूर पार्किंग शुल्कामध्ये 50% देण्याच्या निर्णयावरून भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने। दादरमधील शिवसेना भवनाबाहेर दोन्ही गटाकडून बॅनरबाजी। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेची मोर्चे बांधणी। आजपासून मनसेचं पुण्यामध्ये फॉर्म वाटप सुरू होणार। काल शहर कार्यालयामध्ये पार पडली मनसेची महत्त्वाची बैठक। भाजपमधील इच्छुकांच्या आजपासून मुलाखती। महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपतर्फे सुमारे 2350 कार्यकर्त्यांची तयारी। लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात।
तर 30 जानेवारीपासून करणार उपोषण. मुख्यमंत्र्यांना हजारेंचं पत्र. विधेयक मंजूर होऊन सुद्धा अंमलबजावणी होत नसल्यानं उपोषणाची तयारी. तपोवन वृक्षतोडीला सुद्धा विरोध दर्शवला. नाशिक शहरात 1270 झाडांवर कुऱ्हाड. तर नाशिक महापालिकेचे अधिकृत स्पष्टीकरण. 4 नव्या मलनिस्सारण केंद्रांसाठी आता वृक्षतोड करण्याचा हा निर्णय. वृक्षतोडीचा वाद यामुळे आणखी चिघळण्याची ही शक्यता. राज्यातील 17 शहरं महाबळेश्वरपेक्षा सुद्धा थंड. उत्तर भारतातनं दक्षिण भारताकडे गारवारी वाहण्यास सुरुवात. राज्यभरातील अनेक शहरांचं किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअसच्या आसपास. तर घोडबंदर रोडवर आजपासून 3 दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंदी. गायमुख ते फाउंटन दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात. त्यामुळे प्रवाशांसाठी आता पर्यायी मार्गाची व्यवस्था. पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवेचा विस्तार करण्यात येणार. तर नवीन वर्षामध्ये धीम्या मार्गावर 15 डब्यांच्या लोकल फेऱ्यांचा सेवेचा विस्तार होणार. सुरुवातीच्या टप्प्यात वांद्रे स्थानकापर्यंत ही लोकल सेवा उपलब्ध राहणार. विक्रोळी कंदमवार नगरमध्ये बंद असलेल्या पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. मोडकळी झालेल्या लोखंडी स्ट्रक्चरवरून ये जा करतानाचा व्हिडिओही व्हायरल. मुंबईमध्ये 2 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या भूमिगत मेट्रो 3मुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट या स्थानकांच्या आजूबाजूच्या रस्त्यावरील कोंडी यामुळे सुटली. पुण्यातील पारा 7.9 अंशांवर गेल्यामुळे हंगामातील ही निच्चांकी तापमानाची नोंद. पुण्यात सलग 3ऱ्या दिवशी तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रामध्ये सध्या थंडीची. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील कात उद्योजकांवर ईडीची धाड. तर उद्योजक सचिन पाकळेंच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी. 24 तासांनंतर सुद्धा ईडीकडून चौकशी सुरू. यवतमाळच्या वणीमधील कोळसा व्यापाऱ्यांवर सीबीआयचा छापा. निलजाई कोळसा खदान आणि महामाया कोल वॉशरीजवर कारवाई. निकृष्ट कोळशाचा पुरवठा होऊन हजारो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप. विदर्भात गोंदिया जिल्ह्यातील तापमानात मोठी घट. दरम्यान गोंदियात हंगामातील सर्वात कमी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचीही शक्यता. नागपुरात निवृत्त बँक व्यवस्थापकासह चौघांना 1.75 कोटींचा गंडा. मोबाईलवर पाठवलेल्या लिंकद्वारे आरोपींनी खात्यातील पैसे पळवले. सायबर पोलिसांकडून याचा तपास. दिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात अवैध होर्डिंग्जमधील शुभेच्छुकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका. प्रत्येकी 5 लाखांची नोटीस देणार. तर अवमान आणि फौजदारी कारवाईची सुद्धा टांगती तलवार. तर नाशिक मनपाच्या हरकतींवरील सुनावणीसाठी 952 मतदारांना महापालिकेकडून नोटिसा. नव्यानं सुधारित अंतिम मतदार यादी तयार करण्याची ही मोहीम आता अंतिम. परभणीमध्ये आजही तापमान 6 अंशांच्या खाली. तापमान खालावल्यामुळे आता नागरिकांचे हाल. पुढील काही दिवस तापमानात घट होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये यात्रेच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक कॅमेरे. गर्दी व्यवस्थापन सुखकर करण्यासाठी कॅमेऱ्यांची महत्त्वाची भूमिका. वर्ध्याच्या पढेगावमध्ये श्री संत वसंत बाबा यांच्या दत्तपंचमीनिमित्त रिंगण सोहळ्याचं आयोजन. दिंडीमध्ये भजन मंडळी, ढोल ताशे पथक आणि आकर्षक वेशभूषेत भाविकांचे. केडगाव उपनगराच्या पाणी प्रश्नासंदर्भात महापालिकेमध्ये बैठक संपन्न. केडगाव उपनगराला वाढीव 12 लाख लिटर पाणी पुरवठा केला जाणार. जालना जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील 80% पेरण्या पूर्ण. गव्हाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला. जिल्ह्यात आतापर्यंत 1,62,249 हेक्टरवर पेरणी. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये 5व्या दिवशी सुद्धा कडाक्याची थंडी. गेल्या 5 दिवसांपासून किमान तापमान हे 5 ते 6 अंशांदरम्यान. नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजाद्वारे पतंगबाजी करणाऱ्यांवर कारवाई होणार. येवला शहर पोलीस स्टेशन पथक आणि महानगरपालिका प्रशासनाकडून नायलॉन मांजाच्या विक्रीची या ठिकाणी आणि चक्रीची होईल. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.